करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 15वा. आत्मदशक. समाज दुसरा. निस्पृह व्यापक लक्षण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 15वा आत्मदशक आणि त्यामधला समास दुसरा निस्पृह व्यापक लक्षण नाम. निस्पृह व्यापक लक्षण म्हणजे काय? निस्पृह म्हणजे ज्याला काही इच्छा नाही, कशाची इच्छा नाही, लोभ नाही, अपेक्षा नाही, आसक्ती नाही, जो डिझायरलेस आहे, फ्री फ्रॉम अटॅचमेंट आहे, तो निस्पृह. निस्पृह व्यापक लक्षण. तर निस्पृह म्हणजे काय? ज्याला इच्छा नाही, लोभ नाही, आकांक्षा नाही, आसक्ती नाही, तो निस्पृह. व्यापक म्हणजे हे सर्व जगाची व्याप्ती असलेला, सर्वत्र पसरलेला, ओमनीप्रेझेंट, तो व्यापक. आणि तिसरं लक्षण. लक्षण म्हणजे ओळखण्यासारखे. लक्षण, स्वरूप, गुणधर्म, वैशिष्ट्य, इंडिकेशन, कॅरेक्टरिस्टिक, त्याला लक्षण म्हटलेलं आहे. आणि शेवटी नाम. निस्पृह व्यापक लक्षण नाम. नाम म्हणजे एखाद्याचं नाव किंवा त्याचे संज्ञा. नेम म्हणजे नाव. समोर सांगतात निस्पृह व्यापक असा शब्द होता की ज्याला कोणतीही इच्छा नाही, लोभ नाही, जो सर्वत्र पसरलेला आहे आणि ज्याचे हेच वैशिष्ट्य आहे, तो परमात्मा आहे. तर समर्थ इथे परमात्म्याचं वैशिष्ट्य, स्वरूप स्पष्ट करतायत. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा, लोभ नाही आहे, वासना नाही आहे, तो सर्वत्र ठिकाणी, सर्व काळी, सर्वत्र पसरलेला आहे. त्याची खरी ओळख, गुणधर्म म्हणजे आसक्त रहित आणि सर्व व्यापकता. तो एकची एक परमेश्वर. परमेश्वर असा आत्मा आहे, तो सर्व ठिकाणी समान आहे. त्याला कोणत्याही वस्तूची गरज नाही आहे. तो कोणत्याही देह, जाती, कर्म, परिस्थिती, मर्यादात नाही. तो मर्यादेच्या पलीकडे आहे. आणि त्याचे खरं वैशिष्ट्य म्हणजे निर्लेप आहे, निस्पृह आहे, सर्वत्र व्यापलेलं आहे. आणि ज्या नावांनी आपण त्याला हाक मारू, ती नावे त्याच्या स्वरूपाचीच आहेत. म्हणून समर्थ सांगतात पृथ्वीमध्ये मानवी शरीरे, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणाक्षण. पहिल्या ओळीमध्ये सांगतात या जगामध्ये, या पृथ्वी तलावर अखंड मानवी शरीर आहेत. आणि या शरीरामध्ये उदंड दाटली हा लहान थोरे, म्हणजे पृथ्वीवर असंख्य मानव शरीर आहेत, प्राणी आहेत. आणि लहान थोर माणसांची गर्दीच गर्दी झालेली आहे. त्यांचे मनोविकार एक क्षणाक्षणाला पालटत असतात, विचार बदलत असतात. कोणत्याही माणसाचे विचार सेम नसतात. आपण काही आपल्या मनामध्ये विचार करत असू तो आपला बाजूचा तोच विचार करेल ही गॅरंटी नाही. प्रत्येकाचे विचार स्वतंत्र आहेत. मला सांगतात इथे लहान पोरांपासून, मुलांपासून, मोठ्या माणसांपर्यंत गर्दीच गर्दी झालेली आहे. पण त्यांचे विचार मात्र स्वतंत्र आहेत, एकसारखे नाही आहेत. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमची नाही पाहावे किती, काय म्हणूनी. समोर सांगतात जेवढ्या मूर्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत. आणि जेवढे आपले शरीर आहेत, जितके लोक तितक्या प्रकृती सांगितलेलं आहे. जेवढे शरीर आहेत तेवढी त्यांची प्रकृती आहेत. प्रत्येकाची भिन्न आहेत, स्वतंत्र आहेत. आणि सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा कोणी आढळत नाही. माणसाची शरीराची वैशिष्ट्य हेच आहे की आपण फिंगरप्रिंट करतो, अंगठ्याचा ठसा, बोटांचे ठसे वापरतो.
पण समर्थांनी अशी रचना केलेली आहे की कोणाचं एकसारखं असूच शकत नाही. प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाची प्रकृती ही डिफरंट आहे, अलग आहे. एकसारखा कोणताच आढळत नाही. आणि त्यात काही नियमच नसल्याने त्याला भिन्नता आढळते. समर्थ बोलते ते कसं सांगू, किती मधून सांगू. काय म्लेच्छ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशभाषेने रुदिले किती एक. म्हणजे या देशात कित्येक लोक म्लेच्छ होऊन गेले आणि कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता आहेत आणि भाषाभेदाने कित्येकांची आडणूक झालेली आहे. समर्थ किती किती आहेत उदाहरणं, किती सांगू. महाद्वेष थोडता उरला, राजकारणे लोक रुदिला, अवघा नाही जेव्हा याला उदंड आहे. म्हणजे महाराष्ट्र देश थोडा उरला. समर्थ सांगतात म्हणजे महाराष्ट्र देश यापासून थोडक्यात वाचलाय. येथे लोक राजकारणात अडकलेले आहेत. बघा समर्थांनी कधी लिहून ठेवलंय आणि आता परिस्थिती तेच चालू आहे. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणाने लोक रुदिला. आता या इथे राजकारणात लोक अडकलेले आहेत आणि यांनी इतकी कामं करायला त्यांना जेवायला वेळ नाही आहे. आकाश नाही जेवायला उदंड कामे. इथे एवढी कामं आहेत की तिथे बाजूला बघायला जेवायला टाईम नाही आहे. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेने गुणे उत्तम झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. म्हणजे कित्येक शूरवीर, कित्येक माणसं युद्धप्रसंगात गुंतले आहेत की त्यांना उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाची चर्चा करू लागतात. त्यांना दुसरा काही आठवतच नाही. आजूबाजूला काय परिस्थिती चालू आहे, काय नाही, काहीच माहिती नाही. त्यांना फक्त युद्ध म्हणजे युद्धच. त्याच्यावरच ते 24 तास चर्चा करत असतात. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाचा लागला निरंतर. म्हणजे उदिम्यास व्यासंग लागला म्हणजे जे व्यापारी लोक आहेत, जे धंदा इतका वाढला आहे की त्यांना मोकळा वेळ मिळतच नाही आहे. ते नाहीच झालं आहे. ते सर्व प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत. एवढे कामं करत आहेत की त्यांना जेवायला टाईम नाही आहे, त्यांना मोकळा वेळ मिळत नाही आहे. निरंतर ते आपल्या पोटापाण्याचा विचार करत असतात आणि त्यातच ते गुंतून गेलेले आहेत. समर्थ सांगतात अवघा पोटधंदाचा लागला निरंतर. त्यांना दुसरा काही सुचतच नाही आहे. षडदर्शने नाना मते, पाषांड वाढिले बहुते, पृथ्वीमध्ये जेते तेते उपदेशेती. म्हणजे षडदर्शनी नाना मते, म्हणजे षडदर्शने सांख्ययोग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा वेदांत आणि नाना मतं, तसेच नास्तिक मते खूपच वाढली आहेत. अनेक लोकांची अनेक मते आहेत. नास्तिक मते खूप वाढली आहेत आणि या जगात अनेक लोक आहेत जिथे लोकांना उपदेश करत असतात. प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. काही नास्तिक आहेत तर काही आस्तिक आहेत. काही जण बोलतात देव नाही आहे आणि काही जणांचा देवावर विश्वास आहे. आणि पृथ्वीमध्ये हे जेथे येथे घडत झालेले आहे. स्मार्थी आणि वैष्णवी, उरली सुरली नेली आगवी, ऐसा पाहता गथा गोवी उदंड झाली. म्हणजे समज सांगतात स्मार्थी आणि वैष्णवी म्हणजे यातून उरलेले लोक स्मार्थ किंवा वैष्णव मताचे आहेत, अनुसरण करत असतात. याप्रमाणे सर्वच गोंधळच माजून राहिलेला आहे. कित्येक कामनेचे भक्त, ठाई ठाई झाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. म्हणजे कित्येक सकाम भक्ती करणारे लोक सुद्धा आहेत, पण ते निरनिराळ्या विषयामध्ये आसक्त झालेले असल्यानं त्यांना योग्य काय अयोग्य काय हे समजणार कसं. लोक भक्ती करतायत पण समोर सांगतात ते विषय भोगात अडकलेले आहेत, निरनिराळ्या विषयामध्ये अडकलेले आहेत. ते एकदा विषयात अडकलं की योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही.
या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यांच देखो सकेनास झाला. वैदिके लोक म्हणजे या गोंधळात कोणी कोणी अधिक गोंधळच वाढवी आहेत आणि वैदिक लोकांना परवडत नाही, पाहवत नाही. त्याही मध्ये हरी कीर्तन, ते ओढले कित्येक जण, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. म्हणजे त्याही मध्ये हरिकीर्तन आणि समज त्याही मध्ये हरिकीर्तन लोक ओढले कित्येक जण, म्हणजे त्या हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षिले जातात. पण त्या अनुभवांचा ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो, समोर सांगतात. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण आहे, तर त्या अनुभवांचा ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो म्हणून सांगितलंय. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. समोर सांगतात या कारणामुळेच जे ज्ञान आहे ते दुर्लभ झालेलं आहे आणि जे पुण्यपावन आहे, जे पुण्यपावन असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ म्हटलेला आहे. आणि विचारवंता सुलभ सकळ काही, म्हणजे विचारवंतांना सर्व काही सुलभ होते. विचार कळता सांगता नये, उदंड येती अंतराये, उपाय योजिता अपाये आडवे येती. म्हणजे विचार जो आहे, विचार करण्याची क्षमता आहे ते आपल्यापुरता कळतो, आपल्यापुरता समजतो, पण दुसऱ्याला आपल्याला सांगता येत नाही आणि तेथेच आपल्याला विघ्न येतात. आपण सांगू शकत नाही, म्हणजे उपाय करायला जावे तर अपायच घडतो, अशी परिस्थिती होते. आपल्याला कोणता विचार आला, आपल्याला काही आयडिया आली, ते आपल्यापुरती मर्यादित असते. पण आपण जेव्हा लोकांना सांगायला जातो ते आपल्याला प्रेझेंट करता येत नाही, बोलता येत नाही. जेव्हा एक सांगायला जातो ते आपल्या मुखातून दुसरंच काहीतरी आपण सांगून राहतो. म्हणून समोर सांगतात उपाय सांगायला गेलं तर अपायच घडतो, ते आडवे येते. उपाय योजिता अपाये आडवे येते. त्याही मध्ये तो तीक्षण, रिकामा जाऊ नये तीक्षण, धूर्त तार्थिक विचक्षण सकळा माने. समजतं त्याही मध्ये तो तीक्षण, म्हणजे त्याही मध्ये तो हुशार आहे, तीक्ष्ण आहे, पण तो एकदा रिकामा जाऊ निरीक्षण, म्हणजे तो एकही क्षण त्याचा फुकट जाऊ देत नाही, वाया जाऊ देत नाही. आणि अशा धूर्त तार्थिक विचक्षण, म्हणजे अशा हुशार आणि तर्कनिष्ठ विचारवंत माणसाला सगळे मान देतात, प्रतिष्ठा देतात. सकळा माने, धूर्त तार्थिक विचक्षण सकळा माने, म्हणजे त्याची प्रचिती, त्याच्या समाजामध्ये त्याला मान सन्मान मिळतो. नाना जिनस उदंड पाठ, वधो लागला घडघटाट, अवाटाची केली वाट, सामर्थ्य बळे. म्हणजे ज्याने उत्तम पाठांतर असते, ज्याचे उत्तम पाठांतर असते, तो दडदड बोलू लागला की त्या सामर्थ्याच्या बळावर परमात्म्याची वाट विस्तीर्ण करतो. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. म्हणजे लोकांना ज्ञानोपदेश करण्याचे अनेक मार्ग त्याला अवगत असतात, पण सर्व लोकांची अंतःकरण तो जाणतो आणि त्यानंतर तो अशा प्रकारे उत्तम निरूपण करतो, लोकांना विचार सांगतो की लोकांना त्याची चटक लागते, लोकांना आवड निर्माण होते, लोकांना त्याच्या तोंडून ऐकण्याची सवय भासते. म्हणून सांगितलं प्रबोध शक्तीच्या अनंतद्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. म्हणजे अशी चटक लागली पाहिजे की लोकांना आपल्या मुखातून, आपल्या वैखरीतून ऐकण्याची सवय लागली पाहिजे. मते मतांतर सगट, प्रत्यय बोलून करी सपाट, दंडक सांडून नीट वेदी जना. म्हणजे अनेक मतं आहेत, अनेक मतांतर आहेत, पण ते स्वभावानुसार आधारलेले आहेत, ते स्वभावानुसार आहेत.
आणि स्वभावानुसार आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो, मोडून टाकतो आणि सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदासरतीच्या गुमाने उठन जातो. म्हणजे नेमके भेदके वचने, जेवढाच आहे तेवढाच निरूपण, तेवढ्याच मोजक्या शब्दात तो भेदक वृत्तीने प्रसंगानुसार नेहमी बोलतो. आसक्तपणे तो उठूनही जातो. जेवढा आहे तेवढंच बोलतो, भेदक बोलतो. त्यामध्येच त्या दृष्टीने तो उठून राहतो. प्रत्यय बोलून उठून राहिला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. म्हणजे प्रत्यय बोलून उठून गेला आणि चटक लागली लोकांना, म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने, निरूपण करत असल्याने लोक त्याची निरूपण ऐकण्याची चटक बसते, इच्छा होते. तर इतर नाना मार्ग सोडून त्यालाच शरण येतात, त्यालाच देव म्हणतात. परी तो कोठे आढळेना, कोणी स्थळी सापडेना, वेश पाहता ही न दिना, सारिखा दिसे. म्हणजे समज सांगतात, परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना. म्हणजे आपण जर त्याचा शोध घेऊ लागलो तर तो कुठेच दिसत नाही आणि कुठल्या स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तर अगदी हिंदीन माणसासारखा दिसतो. उदंड करे गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखे स्वरूपे, तेथ यश कीर्ती प्रमाणे प्रतापे सीमा सांडली. म्हणजे तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो, गुप्त रूपाने उदंड कार्य करीत असतो, पण वास्तविक त्याचा यश कीर्ती प्रताप सीमा ओलांडलेली असते. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छरमंतांची गोवी लागोची नेदी. म्हणजे ठिकठिकाणी या लोकांना भक्ती मार्गास जो लावतो आणि आपण तेथून निघून जातो आणि मतांच्या गोंधळ्यात जो जराही गुंतून राहत नाही. खणाळामध्ये जाऊन राहे, ते कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे. खणाळामध्ये जाऊ राहे आणि तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे. सर्व काळ जेथे ज्याला कोणी पाहणार नाही असे कडे कपारीत जाऊन तो राहतो. पण जगातील लोक त्यालाही शोधत असतात, शोधितात. तो कुठल्या कानाकोपऱ्यात असला तरी लोक त्याला शोधतात. ते कोणाचे चालेना, मात्र मानेना, कट्ट घालीत लाज कारण लोक लावी. म्हणजे तेथे कोणाची चालेना, म्हणजे त्याच्या पुढे कोणाचंच चालत नाही. लोक त्याच्याविषयी अनुमात्र करूच शकत नाही, त्याच्या पुढे करूच शकत नाही. आणि लोकांच्या एकवापा घडून तो लोकांच्या राजकारणात मार्गदर्शन करतो. तो एकच आहे, परब्रह्म. जिथे समर्थ सांगतात, जिथे सायन्स संपतो, विज्ञान संपतो, तिथे अध्यात्म सुरू होतो. जिथे कोणाचे चाले ना, म्हणजे त्यांच्या देवाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही, त्याला कोणी पाहणारही नाही. त्याच्या पुढे कोणाचं काही चालत सुद्धा नाही. आपण जेवढा विचार करू ते काहीच नाही, ते शुल्क आहे, ते आपण अनुमती करूच शकत नाही. पण तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. लोकी लोक वाढविले, तेने अमर्याद झाले, भूमंडळी सत्य चाले, गुप्त रूपे. समोर सांगतात, अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करतो. त्यामुळे त्याचे सामर्थ्य अमर्याद असते, अमर्याद वाढते. पण जगात गुप्त रूपाने त्याची सत्ता चालत असते. एवढी लोकसंख्या वाढलेली आहे, अमर्याद वाढलेली आहेत. लोकी लोक वाढले,
पृथ्वीवरती भरपूर लोक आहेत, जगामध्ये भरपूर लोक आहेत आणि अमर्यादित, मर्यादित पण नाही, अमर्यादित. पण त्याची जी सत्ता आहे, परब्रह्माची जी सत्ता आहे ती गुप्त रूपे चालत आहे. त्याची नजर सर्वांवरती आहे. ठाई ठाई उदंड ताबे, मनुष्य मात्र ते दुखे झोंबे. चौकडे उदंड लांबे, परमार्थ बुद्धी. म्हणजे ठिकठिकाणी ठाई ठाई समजते, ठाई ठाई उदंड ताबे म्हणजे ठिकठिकाणी अणुयांचे समुदाय निर्माण होतात. मनुष्य मात्र त्याच्याकडे आकर्षित होतं. चौकडे परमार्थ बुद्धीचा उदंड प्रचंड प्रचार होतो आणि परमार्थ बुद्धी आहे. उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर. प्रत्ययाने पाने मात्र सोडविले. समोर सांगतात उपासनेचा गजर जिथे जागोजागी मोठमोठ्यानं होऊ लागतो, तिथे जे प्राणी मात्र आहेत ते विषयांपासून, त्यांच्या शरीरापासून, प्राणीमात्रांपासून मुक्त होतो. ऐसे कैवाडे उदंड जाणे, तेने लोक होती शहाणे. जेते जेते प्रत्यय बाणे, प्राणीमात्रांची. म्हणजे अशा प्रकारचे उदंड जण आहेत. त्यामध्ये लोक ऐकून, युक्त ऐकून लोक शहाणा करता येतो, लोकांना शहाणे करता येतो. पण जेथे जेथे आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देतो ते प्राणी मात्र आहेत. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे. दास मने हे स्वभावे, संकेत बोलिले. समर्थ सांगतात ऐसी कीर्ती करून जा, अशी कीर्ती करून जा की जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. समर्थ सांगतात या 84च्या फेऱ्यामध्ये अडकता आलं नाही पाहिजे. संसारात आल्यावर अशी कीर्ती करा, असा परमार्थ करा, कीर्ती मिळवून जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. समर्थ म्हणतात की मी अगदी सहज उदाहरणासाठी बोललेलं आहे. समर्थ सांगतात दास मने स्वभावे, संकेत बोललेले. ऐसे कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे. दास मने हे स्वभावे, संकेत बोलिले. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. निस्पृह व्यापक लक्षण नाम, समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.